हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.8 आलिया फॉल सिक वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. टेक्स्चुअल व्हिडिओ ऑलरेडी आपण पाहिलेले आहोत, तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. फर्स्ट वन आहे राईट हू दे आर. राईट म्हणजेच लिहा. हू म्हणजे कोण, दे म्हणजेच ते, आर म्हणजे आहेत. लिहा ते कोण आहे ते खाली लिहा असं म्हणलेलं आहे. पिक्चर पाहून म्हणलेलं आहे. तर फर्स्ट पिक्चर आहे ॲज अ टीचर, तर इथं आपण टीचर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पोलीस, तर पोलीसचं इथं स्पेलिंग लिहून घेणार आहोत. पोलीस मॅन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डॉक्टर, तर डॉक्टरचं स्पेलिंग इथं लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन वर्ड्स अँड मिनिंग्स देण्यात आलेलं आहे. चला तर समजून घेऊया. विजिट म्हणजेच काय, भेट देणे किंवा जाणे. इथं या लेसन मध्ये त्याचं मिनिंग असं सांगण्यात आलेलं आहे. हिअर गोज टू द डॉक्टर फॉर द चेकअप. विजिटचं इथं मिनिंग काय देण्यात आलेलं आहे पहा, डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाणे. गोज म्हणजे जाणे, डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाणे. फिवर म्हणजेच काय म्हणले मी, ताप. फिवर म्हणजेच काय, ताप. तर त्याचं इंग्लिश मिनिंग काय होईल पहा, अ कंडिशन वेन द बॉडी इज व्हेरी हॉट बिकॉज ऑफ सम इलनेस. काही परिस्थितीमुळे शरीराचं जो तापमान असतो तो काय झालेला असतो, वाढलेला असतो. शरीर काय झालेलं असतं, गरम झालेलं असतं. कशामुळे झालेलं असतं, बिकॉज ऑफ इलनेस, आजारामुळे काय झालेलं असतं, तापलेलं असतं. त्यालाच ताप असे म्हणतात किंवा फिवर असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क म्हणजेच काय, तोंडी काम. लिसन, रीड अँड इनॅक्ट. लिसन म्हणजेच ऐका, रीड म्हणजेच वाचा, इनॅक्ट म्हणजेच तसं ऍक्टिंग करून दाखवा. रीड अँड इनॅक्ट द कन्व्हर्सेशन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 52. तर पेज नंबर 52 वर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला कन्व्हर्सेशन देण्यात आलेला आहे. तर तो कन्व्हर्सेशन काय करा म्हणलेला आहे, इथं रीड करा असं म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, वाचा असं म्हणलेलं आहे. आणि इनॅक्ट म्हणजे ऍक्टिंग करून दाखवा असं म्हणलेलं आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. द टीचर कॉल द स्टुडंट्स टू रीड अँड इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. हा जो कन्व्हर्सेशन आहे ते स्टुडंट्स कडून काय करायचं आहे, रीड करून घ्यायचं आहे. आणि कन्व्हर्सेशन तिथं काय करून घ्यायचं आहे, इनॅक्ट करून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस म्हणजेच काय, चर्चा करा. आन्सर ओरली. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. द टीचर डिस्कसेस गुड अँड बॅड हॅबिट्स. तर इथं टीचरनं स्टुडंट सोबत काय करायचं आहे, गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स बद्दल काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या या मुलांना समजावून सांगायच्या आहेत. हॅबिट्स म्हणजेच काय, सवयी. गुड म्हणजेच काय, चांगल्या. बॅड म्हणजेच काय, वाईट. व्हॉट आर हॅबिट्स म्हणजे सवयी. पहिला सवयी म्हणजे काय आपण समजून घेऊया. त्यानंतर गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स म्हणजे काय ते आपण पाहूया. व्हॉट आर हॅबिट्स म्हणजे काय, आपण जे रोज जे काम करत असतो त्यांना आपण सवयी असे म्हणतो. त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. त्यांना आपण त्या सवयींना कधी सोडू शकत नाही, तर त्यांना हॅबिट्स असे म्हणतात. तर व्हॉट आर गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स. गुड हॅबिट्स म्हणजे काय आपण पाहूया. त्यानंतर बॅड हॅबिट्स म्हणजे काय पाहूया. तर गुड हॅबिट्स म्हणजेच काय, चांगल्या सवयी. तर चांगल्या सवयी हे कशासाठी असतात, आपल्याला हेल्दी राहण्यासाठी, आपल्याला आनंदी राहण्यासाठी असतात. चांगल्या सवयी कशासाठी असतात, आनंदी आणि हेल्दी राहण्यासाठी असतात. जसे की एक्झाम्पल्स, ब्रशिंग द टीथ, दात घासणे, आंघोळ करणे, पौष्टिक हेल्दी फूड खाणे, चांगलं अन्न खाणे, सगळ्यांना एक्सक्यूज मी किंवा थँक्यू म्हणणे, किंवा आपलं जे घर आहे किंवा आपलं जे रूम आहे ते स्वच्छ ठेवणे, नीट अँड टायडी ठेवणे, या सगळ्या गोष्टींना आपण गुड हॅबिट्स असे म्हणू शकतो. तर बॅड हॅबिट्स मुळे काय होणार आहेत, बॅड हॅबिट्स म्हणजेच काय, वाईट सवयींमुळे काय होणार आहे, आपल्यामुळं या आपल्या बॅड हॅबिट्समुळे, आपल्या वाईट सवयींमुळे दुसऱ्यांना काय होतो, त्रास होतो. दुसऱ्यांना काय होतो, येथे त्रास होतो. एक्झाम्पल, दात न घासणे, जंक फूड खाणे,
खोटं बोलणे किंवा कचरा कुठेही टाकणे, भांडण करणे, या सगळ्या गोष्टी बॅड हॅबिट्समध्ये येतात. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये अशा प्रकारे म्हणू शकतो, व्हॉट आर हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजेच काय? हॅबिट्स आर थिंग्स वी डू अगेन अँड अगेन एव्हरी डे. दे बिकम पार्ट्स ऑफ आवर डेली लाईफ. What are good habits? Good habits are help us to stay healthy and happy. Example, brushing teeth every day, bathing daily, eating healthy food, saying please and thank you, keeping our room clean. Bad habits are hurts us or others also. Example, not brushing teeth, eating too many junk foods, telling lies, throwing garbage anywhere, fighting with others. तर good habits makes us good children and bad habits should be avoided. तर अशा प्रकारे आपण हॅबिट्स बद्दल येथे डिस्कशन करू शकतो. तर डॉक्टर नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. लेट अस लर्न म्हणजे चला शिकूया. ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड्स म्हणजेच काय म्हटले मी? जेथे आपण ऍक्शन करतो. टेक्स्च्युअल तुम्हाला समजावून सांगितले. रन, वॉक, जम्प, डान्स, वेव, शेक, या सगळ्यांना आपण ऍक्शन वर्ड्स असे म्हणतो. त्याला मराठीत क्रियापद असे सुद्धा म्हणतात. तर इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. सम वर्ड्स टेल यू व्हॉट अ पर्सन अँड ॲनिमल्स डुईंग. तर काही असे शब्द असतात, वर्ड म्हणजेच काही असे शब्द असतात, तर ते आपल्याला काय सांगत असतात की तो पर्सन, ती व्यक्ती किंवा ती प्राणी काय करत आहे. तर ते आपल्याला तिथं शब्द सांगत असतात. दे शो ऍक्शन. तर ते आपल्याला क्रिया दाखवतात. काय दाखवतात? ते शब्द आपल्याला काय दाखवतात? ऍक्शन्स दाखवतात, क्रिया दाखवतात. सच वर्ड्स आर कॉल्ड ऍक्शन वर्ड्स. तर त्या शब्दांना, त्या वर्ड्सना आपण ऍक्शन वर्ड्स असे म्हणतो. तर एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत पहा. प्ले. प्ले म्हणजेच खेळणे. क्लॅप. क्लॅप म्हणजेच टाळ्या वाजवणे. टर्न. टर्न म्हणजेच गोल म्हणजे फिरणे. बेंड. बेंड म्हणजेच काय? वाकणे. तर हे झाले ऍक्शन वर्ड्स. रीड, रिपीट अँड फॉलो. रीड, रिपीट अँड फॉलो. रीड. रीड म्हणजेच वाचा. रिपीट. रिपीट म्हणजेच पुन्हा पुन्हा करा. फॉलो. फॉलो सांगितल्याप्रमाणे वागा असं म्हटलेलं आहे. तर ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. लुक, लिसन, रिपीट अँड फॉलो द गुड हॅबिट्स गिवन बिलो. तर काही गुड हॅबिट्स इथं देण्यात आलेले आहेत. तर त्या गुड हॅबिट्स नाहीत आपल्याला काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे, ऐकायचं आहे. तर सर्कलमध्ये काय सांगण्यात आलेले आहेत पहा, ते समजून घेऊया आपण. नाव आय फॉलो ऑल दिस थिंग्स अँड व्हॉट अबाउट यू. तर मी या सगळ्या गोष्टी मी फॉलो करतो, या सगळ्या रूल्स मी फॉलो करतो, या सगळ्या गोष्टी मी करतो. तर तुम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी करता का? असे इथे विचारण्यात आलेले आहे. तर कोणकोणत्या गोष्टी करतात पहा, ते आपण पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे डोंट हार्म एनिमल्स. तर प्राण्यांना त्रास देऊ नका. दगड मारणे किंवा दिवाळीमध्ये त्यांच्या पाठीमागं फटाके लावणे किंवा त्यांना मारणे, लाकडाने मारणे, या सगळ्या गोष्टी इथं करायच्या नाही. तर प्राण्यांना इथं त्रास देऊ नये. तर हे काय आहे? गुड हॅबिट्स आहे. बी क्लीन, नीट अँड टायडी. तर कसे राहा? स्वच्छ राहा. नीट अँड टायडी. नीट नीटके स्वच्छ राहा असं म्हटलेलं आहे. तर हा सुद्धा काय आहे? गुड हॅबिट्स आहे, चांगल्या सवयी आहेत. डोंट स्पीट एनिवेअर. कुठेही थुंकू नका. डोंट स्पीट एनिवेअर. स्पीट. स्पीट म्हणजेच काय? थुंकणे. कुठेही थुंकू नका. चांगली सवय आहे. हेल्प इच अदर. एकमेकांना काय करा? मदत करा. एकमेकांना मदत करा. दॅट आफ्टर डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालवू नका. दॅट आफ्टर पुट रब्बिश इन द डस्टबिन. रब्बिश. रब्बिश म्हणजेच काय? कचरा. पुट. पुट म्हणजेच घाला. डस्टबिन. डस्टबिन म्हणजेच काय? कचरा डब्यात. तर कचरा कुठे घालायचा आहे? आपल्याला कचरा डब्यातच घालायचा आहे, इथं तिथं टाकायचं नाही. तर पुट द रब्बिश इन द डस्टबिन हा काय आहे? गुड हॅबिट्स आहे. डोंट वेस्ट फूड. तर अन्न वाया घालवू नका. जेवढं लागतंय, केवढी चपाती लागेल, केवढी भाजी लागेल, तेवढंच भाजी ताटात घ्या आणि ते संपवा. वेस्ट करू नका. हे झाले गुड हॅबिट्स. ईट हेल्दी अँड फ्रेश फूड. पौष्टिक
आणि ताजे अन्न खावा असं म्हणण्यात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या काय आहेत? गुड हॅबिट्स आहेत, चांगल्या सवयी आहेत. तुम्ही सुद्धा फॉलो करता का इथं विचारण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लास वर्क होमवर्क. क्लास वर्क होमवर्क, तर इथं स्टुडंटसाठी ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे, नोट देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ऍक्टिव्हिटी 3, 4 and 6 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला 3, 4 and 6 ही जी ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे स्टुडंट्सनी बाय इटसेल्फ स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे कलर इन ब्ल्यू ओनली दोज हॅबिट्स दॅट विल कीप यू हेल्दी. तर इथं आपल्याला काही बॉक्सेस देण्यात आलेले आहेत. बॉक्सेसमध्ये काही हॅबिट्स देण्यात आलेले आहेत, काही सवयी देण्यात आलेल्या आहेत. जे चांगल्या सवयी आहेत, हेल्दी सवयी आहेत, त्या बॉक्सेसला आपल्याला काय करायचं आहे? ब्ल्यू कलरनं काय करायचं आहे? बॉक्स रंगवायचा आहे. चला तर पाहून घेऊया. इटिंग लॉट्स ऑफ चॉकलेट्स. इटिंग म्हणजेच खाणे. लॉट्स म्हणजेच काय? खूप. चॉकलेट्स खूप चॉकलेट्स खाणे हे गुड हॅबिट्स आहे का? तर नाही. तर हा हेल्दी हॅबिट्स नाहीये. आरोग्यासाठी चांगला आहे का जास्त चॉकलेट खाणं? तर नाही, हा गुड हॅबिट्स नाहीये. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इटिंग फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर ताज्या फळं आणि भाज्या खावा असं म्हणलेलं आहे. तर हा काय आहे? हेल्दी हॅबिट्स आहेत. काय आहेत? हेल्थसाठी चांगला आहे. तर हा काय आहे? गुड हॅबिट्स आहे. तर या बॉक्सला आपण काय करून घेऊया? ब्ल्यू कलरनं कलर करून घ्यायचं. ब्ल्यू कलरनंच करायचं आहे, कारण इन्स्ट्रक्शन्स मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कलर इन ब्ल्यू कलर मध्ये करा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे च्युइंग द फूड प्रॉपरली. जेवत असताना, जेव्हा तुम्ही जेवण करत असतात, जेव्हा तुम्ही अन्न घास तोंडात घालत असताना, तर तो जो अन्न आहे तुम्ही चावत असता, तो चावताना प्रॉपरली चावून खायचा आहे. आपल्याला चांगलं चावून ते अन्न खायचं आहे. च्युइंग म्हणजेच काय? चावणे. फूड म्हणजेच काय? अन्न. प्रॉपरली म्हणजेच काय? चांगलं प्रॉपरली ते अन्न आपल्याला चावून खायचं आहे. हा काय आहे? हेल्दी हॅबिट्स आहे. आपल्या हेल्थसाठी हा काय आहे? गुड हॅबिट्स आहे. तर या बॉक्सला सुद्धा आपण इथं काय करणार आहोत? कलर करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्राईंग वाईल इटिंग. क्राईंग म्हणजेच काय? रडणे. वाईल म्हणजे जेव्हा. इटिंग म्हणजेच काय? जेवत असताना, खात असताना रडत खाणे हे बॅड हॅबिट्स आहे. हे काय आहे? बॅड हॅबिट्स आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कीपिंग युअर बॉडी नीट अँड क्लीन. तुमचं जो शरीर आहे, बॉडी म्हणजेच काय? शरीर. काय ठेवायचं आहे? नीट अँड क्लीन, स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे. हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, गुड हॅबिट्स आहे. तर या बॉक्सला आपण इथं काय करून घेऊया? कलर करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्लेइंग इन द गार्डन. तर कुठं खेळायचं? रस्त्यावर खेळायचं का? तर नाही. कुठं खेळायचं? गार्डन मध्येच खेळायचं आहे. हे काय आहे? गुड हॅबिट्स आहे. तर या बॉक्सला सुद्धा काय करून घेऊया? आपण कलर करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड्स फ्रॉम द लिस्ट अँड राईट देम बिलो इच पिक्चर. तर आपल्याला बॉक्समध्ये काही ऍक्शन वर्ड्स देण्यात आलेले आहेत लिस्टमध्ये. तर त्यातले आपल्याला ऍक्शन वर्ड्स काय करायचे आहेत? चूज करायचे आहेत, निवडायचे आहेत आणि त्यांच्या खाली तिथं लिहायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर आहे, काय करतो आहे? तो चढतोय. तो काय करतो आहे? वर चढतो आहे डोंगरावर वगैरे. तर त्याला काय म्हणतात? क्लाइंब म्हणतात. काय म्हणतात? क्लाइंब म्हणतात. तर इथं आपण क्लाइंब लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पळतोय. हा काय करतो आहे? कुठला ऍक्शन करतो आहे? पळतो आहे. तर याला इंग्लिशमध्ये रन असे म्हणतात. काय म्हणतात? रन असे म्हणतात. तर इथं आपण रन घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्रुट्स खातोय. एक चाइल्ड काय करतो आहे? बॉय फ्रुट्स खातो आहे. तर त्याला काय म्हणणार आहोत आपण इंग्लिशमध्ये? ईट असं म्हणणार आहोत. कुठला ऍक्शन वर्ड येणार आहे? तर ईट येणार आहे. खाण्याला काय म्हणतात? ईट असे म्हणतात. तर इथे एक गर्ल आहे, तर ती काय करते आहे? दोऱ्याच्या उड्या खेळते. काय करते आहे? दोरीच्या उड्या खेळते. तर त्याला इंग्लिशमध्ये स्कीप असे म्हणतात. दोरीच्या उड्यांना काय म्हणतात? स्कीप असे म्हणतात. तर इथं आपण स्कीप हा वर्ड लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एक बॉय आहे, तो काय करतो आहे? हात हलवतोय. काय करतोय? हात हलवतोय. त्याला इंग्लिशमध्ये
वेव असे म्हणतात. काय म्हणतात? वेव असे म्हणतात. तर इथं आपण वेव हा वर्ड लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, एक गर्ल आहे तर ती काय करते आहे? पोहते पाण्यात. पाण्यात काय करते आहे? पोहते. तर त्याला इंग्लिशमध्ये स्विम असे म्हणतात. काय म्हणतात? स्विम असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.8 आर्या फॉल सी हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.